नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 25 बघणार आहोत. तर सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपण या ठिकाणी बघूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ग्रोसरी लिस्ट ही सर्च होईल. त्यानंतर या ग्रोसरी लिस्ट फाईलवरती क्लिक करा आणि इथे क्रिएट करा. पुढचा प्रश्न आहे, द रो अँड कॉलम इन अन एक्सेल शीट कॅन बी ॲडेड ऑर डिलीटेड ॲज पर युअर रिक्वायरमेंट. सो डिलीट द सिलेक्टेड रो इन द गिवन टेम्पलेट. तर या रो डिलीट करायच्या आहे, त्यासाठी इथे डिलीट ऑप्शनला क्लिक करा आणि इथे डिलीट शीट रो या ऑप्शनला क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, सेव्हिंग अर्ली अँड ऑफ्टन कॅन प्रिव्हेंट युअर वर्क फ्रॉम बिईंग लॉस्ट. यू शुड ऑल्सो पे क्लोज अटेन्शन टू वेअर यू सेव्ह द वर्कशीट so that you can easily find it later. So now save the sheet as exercise planner on your desktop. तर ही फाईल सेव्ह करायची, त्यासाठी फाईल टॅबमध्ये क्लिक करा. यानंतर इथे सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. इथे घ्या डेस्कटॉप. डेस्कटॉप घेतल्यानंतर फाईल नेमला इथे क्लिक करा आणि नंतर इथे करा सेव्ह. पुढचा प्रश्न आहे बघा, फ्रॉम फॉर्मॅट पेंटर अलाव यू टू क्विकली अप्लाय द सेम फॉर्मॅटिंग सच ॲज कलर, फॉन्ट स्टाईल अँड साईज, अ बॉर्डर स्टाईल to multiple pieces of text or graphic. Now copy the format warm up table and paste it to strength table using format painter. तर या ठिकाणी हे वॉर्म अप टेबल आहे, याला करायचे कॉपी. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी फॉर्मॅट पेंटर करायचे. फॉर्मॅट पेंटर या ब्रशवरती क्लिक करा. त्यानंतर स्ट्रेंथ या टेबलवरती क्लिक करा. म्हणजे वरच्या टेबलची फॉर्मॅटिंग खालच्या टेबलला अप्लाय होते. इथे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघूया याच्यानंतर सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, आयडेंटिफाय द राईट सेट ऑफ स्टेप टू ऑप्शन अ ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन MS एक्सेल. याचा आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज डिस्प्ले टेम्पलेट ऑफ अ ग्रोसरी लिस्ट यू टू क्रिएट युझिंग शॉपिंग लिस्ट. तर यामध्ये ही जी ग्रोसरी लिस्ट आहे फर्स्ट इमेजमध्ये, तर फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, युअर फ्रेंड वॉन्ट टू नाव विच symbol he should use to change the dollar sign to Indian currency in MS Excel. Identify the right symbol by which the Indian currency इज रिप्रेझेंट. तर यामध्ये इंडियन करन्सी कोणती, तर फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे, हे रुपीज सिम्बॉल जो आहे इंडियन करन्सी आहे. नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू यूज टू चेंज द करन्सी इन MS एक्सेल. त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑप्शन इज यूज टू एम्बोल्डन द टेक्स्ट इन अ सेल इन MS एक्सेल. तर याचा आन्सर आहे बोल्ड, बी हे ऑप्शन आन्सर आहे याचं. तर लास्ट क्वेश्चन इथे पूर्ण झाला आणि सेल्फ पाथ लर्निंग या ठिकाणी कंप्लीट झाले. आता आपण बघूया गायडेड डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन एक्सेल शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम एक्सरसाइज प्लॅनर युझिंग फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. तर ही एक्सेलची फाईल आपल्याला सेव्ह करून दाखवायची आहे. यासाठी आपण सर्वात अगोदर फाईल टॅबमध्ये जाऊया. यानंतर सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे ब्राउज करा. ब्राउज केल्यानंतर इथे डायरेक्टली सेव्ह करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द इन्फो अँड शेड्यूल शीट सिलेक्ट द वॉर्म अप टेबल अँड अलाइन द टेबल टू लेफ्ट युझिंग द होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. तर वॉर्म अप टेबल जो आहे तो आपल्याला त्याची अलाइनमेंट लेफ्ट करायची आहे. तर सर्वात अगोदर वॉर्म अप टेबल या टेबलला सिलेक्ट करा. त्यानंतर इथे लेफ्ट अलाइनमेंटला क्लिक करा अँड सबमिट करा. नेक्स्ट आहे, सेव्ह द गिवन शीट on your desktop with the name grocery list using file tab and save as.
तर ग्रोसरी लिस्टला तुम्हाला सेव्ह करायचे आहे. त्यासाठी काय करायचं तर सर्वात अगोदर फाईल टॅबमध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. यानंतर इथे ब्राउज आणि त्यानंतर इथे करा सेव्ह अँड सबमिट. नेक्स्ट आहे इन द गिवन शीट सिलेक्ट टेक्स्ट ग्रोसरी लिस्ट मेक इट बोल्ड अँड इटॅलिक युजिंग होम टॅब अँड फॉन्ट ग्रुप. तर ग्रोसरी लिस्टला आपल्याला बोल्ड अँड इटॅलिक करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर या ग्रोसरी लिस्टवरती क्लिक करा हेडिंगवरती. त्यानंतर इथे बोल्ड करा आणि इटॅलिक करा आणि सबमिट करा. अँड लास्ट क्वेश्चन आहे एक्सपोर्ट द एक्सेल टेम्पलेट PDF युजिंग एक्सपोर्ट टॅब. तर एक्सेलची फाईल काय करायची आपल्याला PDF मध्ये एक्सपोर्ट करायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे फाईल टॅबला क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्रिएट PDF अँड पब्लिश अँड सबमिट. तर अशा प्रकारे आपलं इथे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. येस. यानंतर आपण आता बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा अ ग्रामर वॉन्ट स्मूथर ग्राफिक परफॉर्मन्स विच कार्ड शुड बी इन्स्टॉल्ड. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड ग्राफिक कार्ड. नेक्स्ट आहे while replacing part you see thin colored cable inside the CPU cabinet. What are they used for? Correct answer आहे याचं फर्स्ट provide decoration. सॉरी सेकंड आन्सर आहे याचं कनेक्ट components. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा if the cooling fan wire is disconnected what could happen. तर याचा आन्सर आहे फर्स्ट कम्प्युटर विल ओव्हरहीट. कम्प्युटर मे ओव्हरहीट अँड शटडाऊन. सेकंड आन्सर करेक्ट आहे थर्ड याचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वाय वूड अ टेक्निशियन ऑर्गनाइज इंटरनल वायर्स नेटली. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड टू इम्प्रूव्ह कूलिंग अँड मेक मेंटेनन्स इझियर. नेक्स्ट आहे बघा इन द कम्प्युटर लॅब अ न्यू कीबोर्ड इज नॉट वर्किंग विच पोर्ट शुड यू चेक फर्स्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड USB to PS2 port. And next question आहे your friend try play a movie from a pen drive but the system does not detect it. What is the likely issue? Correct answer आहे second USB port is faulty or disabled. Next question आहे while doing a presentation the projector is not displaying the computer's output. Which part should you check? Correct answer आहे याचं फर्स्ट HDMI VGA cable connection. Your school get new high speed internet but your old computers cannot connect wirelessly. What should be installed? Correct answer आहे याचं सेकंड wireless network card. And next question a student complained that the computer sound is very low even at maximum volume. What could improve it? Correct answer आहे याचं सेकंड install a sound card. Last question आहे during a assembly you need to display the computer screen on big LED TV. Which connection is best? Correct answer आहे फर्स्ट HDMI cable. तर या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 25 या ठिकाणी पूर्ण झालंय. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.